मध्ये दाखल होतोय. तर गोलंदाज सुरुवात कर गोलंदाज रितेश धुमाल कामतगर संघाकडून वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी त्याने स्वीकारलेली आहे. तब्बल तिसऱ्यांदा हे दोन संघ आपल्याला एकमेकांविरुद्ध लढताना यंदाच्या सीझन मध्ये पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक रितेश धुमाल, पहिल्या षटकामधील पहिला चेंडू, पहिल्या चेंडू स्वीप केलेला चेंडूला चेंडू निघून जातोय गोळीच्या वेगाने सीमा पार, झन्नाटेदार चौकार. चौकाराने स्वतःचा संघाचा अकाउंट ओपन करताना आपण बघतोय प्रतीक पाटील फलंदाज, रितेश धुमाल याचं स्वागत चौकाराने फलंदाज प्रतीक पाटील याने केलेलं आहे. बॉलफेचं षटक आहे आणि एक पॉवरफुल फटका देखील पाहायला मिळाला होता. इथे मात्र घुटना टेक और सिक्सर देख, 10 का दम दाखवताना टार्झन ऑफ टेंबवली प्रतीक पाटील. अतिशय आक्रमक फलंदाजी पाहायला मिळते. या प्रतीक पाटील जणू काही टेंभुली इथूनच सेट होऊन आलेला आहे आणि प्रतीक पाटील या फलंदाजाला सध्या तरी या टेनिसचा चेंडू जणू काही फुटबॉल दिसतोय. ज्याप्रमाणे तो अक्षरशः तुटून पडलेला आहे, ना एक्का दुक्का सीधा चौका छक्का आणि चौकार षटकांची भाषा बोलताना तो पाहायला मिळतोय. दरम्यान विलासमूर्ती राहणार संघाचं देखील इथे आगमन झालं आहे, मापुली संघाचं देखील इथे आगमन झालं आहे. या दोन्ही संघांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. पॉवरप्लेच्या षटकामध्ये या पॉवरफुल फटकेबाजी करताना प्रतीक पाटील पाहायला मिळतोय. फ्लाइंग स्टार्ट म्हणता येईल स्वप्न सुरुवात वानू स्पोर्ट्स जर्मन टेंबोले या संघाची. इथे मात्र स्विंग अँड मिस, ऑन साइडला खेळण्याचा फाईन खेळण्याचा खरं तर प्रयत्न होता, मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क नाही. यावेळी मात्र गुडलिन स्पॉटवर टप्पा पडल्यानंतर चेंडू वेगाने निघून जातोय इष्टरक्षकाच्या हातामध्ये. रितेश धुमालला या चेंडूवर कमबॅक करताना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर षटकार आणि त्यानंतर चेंडू निर्धाव. इथे मध्ये गली रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, तोपर्यंत एक धाव पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. एका धावने स्ट्राईक रोटेट करतोय फलंदाज प्रतीक आणि सिंगलने संघाची धाव संख्या वाढून होती. धाव फलकावर 11 धावा. सुरू असलेला सामना आपण बघतोय जॉली स्पोर्ट्स कामतगर विपक्ष वाणू स्पोर्ट्स जर्मन टेंभोली या दोन संघामध्ये. रानाल चषकावर टेंभोली संघाने आपलं नाव कोरलं होतं. उत्कृष्ट प्रदर्शन टेंभोली या संघाचं राहणार स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं होतं. सामना करेल फलंदाज यावेळी अल्ताफ शेख. कट करण्याचा प्रयत्न, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र इस्टनच्या मागे झेल आणि इथे मात्र फलंदाज ठरतोय फेल. अल्ताफ शेख बॅक टू पॅव्हिलियन. पहिला फलंदाज वानू स्पोर्ट्सचा जर्मन टेंभोली संघाचा बाद होऊन फेअरमध्ये फरकताना अल्ताफ शेख आपण बघितलं तर रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न करत होता. तसं न्यू बॅटर मैदानामध्ये लगेच पाठवायचं, जास्त वेळ आपण खर्च करायचा नाही. न्यू बॅटर मोनिश पाटील. न्यू बॅटर मोनिश पाटील वन डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी आलेले. पहिला फलंदाज अल्ताफ शेख, ज्याला भोपळाही फोडण्याची संधी मिळाली नाही. गोल्डन डॅकवर बाद होऊन तो पॅलमध्ये परतलेला आहे. पहिला फलंदाज 11 धावसंख्येवर बाद झालेला आहे. पहिले षटक मार्ग असे रितेश धुमालला जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाकडून वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिल्या षटकात आलतोय. तर सामना केलेला डावखोर फलंदाज मोनिश पाटील.
इथे मात्र चेंडू जातोय थर्डमॅन रिझल्टमध्ये या महेंद्र मोती तिथे सज्ज आहे. मात्र एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना. या सिंगलने पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर वाणू स्पोर्ट्स जहानमान टेंबोली संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 1 बाद 12 धावा. आपण सामना होतोय या वाणू स्पोर्ट्स जहानमान टेंबोली विपक्ष जॉली स्पोर्ट्स कामतगर या दोन संघामध्ये. डीडी ग्राउंड भिनार या मैदानातून या स्पर्धेचा थेट प्रेक्षेपण केलं जात आहे. तर आपण वॉर्न करत आहेत क्षेत्रक्षण लगेच सजवायचं आहे, कारण पहिल्या षटकासाठी आपण बरोबर 5 मिनिटं खर्च केलेली आहेत. मात्र आपली जी 3 षटके आहेत ती 15 मिनिटांमध्ये पूर्ण करणं बंधनकारक असणार आहे. अन्यथा आपल्याला शेवटच्या षटकामध्ये एक अतिरिक्त क्षेत्रक्षक रिंगणामध्ये ठेवावं लागेल जर आपण जास्त वेळ 3 षटकांसाठी या खर्च करता तर. बॉलपेच्या षटकाच्या समाप्तीनंतर आता मात्र आउटफील्डमध्ये जास्त संख्येने या क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. मात्र अजूनही 4 क्षेत्ररक्षक 30 संघामध्ये आपण पाहतोय. यामध्ये या व्ही शेपमध्ये 30 मॅन फाईन लेग पॉईंट बॅकवर्ड थोडासा उभा केलेला आहे. एक्स्ट्रा गोर पाहायला मिळतोय आणि कव्हर पॉईंटला एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. हे 4 क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये. त्यानंतर आउटफील्डमध्ये या डीपमध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय, ज्यामध्ये स्ट्रेट लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ खूपच वाईडिश मिड विकेट रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. इथे पुल केलेल्या चेंडूला मात्र सरळ क्षेत्ररक्षक हातामध्ये सहज सोपा झेलला आणि इथे मात्र आणखीन एक फलंदाज फेल. मोनिश पाटील हा बाद होऊन बॅलमध्ये परतताना. एका ॲक्टिव्ह बाईकची चावी नक्कीच TVS ॲक्टिव्ह बाईकची TVS गाडी चावी नक्कीच इथे सापडलेली आहे. कोणाची असेल तर आपण घेऊन जायचे. तर न्यू बॅटर मैदानामध्ये आदित्य भोईर येतोय. 2 फलंदाज अगदी स्वस्तात बाद झालेले आहेत. अल्ताफ शेख 0 वरांनी आणि तर मोनिश पाटीलला एका या धावसंख्येवर. प्रतीक पाटील याच्यावर आता मात्र मोठी जबाबदारी येऊन ठेपलेली आहे. रोमित चौधरी यांनी या पहिल्याच चेंडूवर विकेट प्राप्त केलेला आहे. विकेटचं खुराक प्राप्त केलेला आहे. रोमित चौधरी फार एंड करून बोलताना सामना केलेला फलंदाज आदित्य भोईर. इथे मात्र ऑन्ड्रेचा चांगला फटका डीप मिड ऑन रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल रन्सने स्वतःचा अकाउंट ओपन करतो फलंदाज आदित्य भोईर आणि सिंगलने संघाची धावसंख्या वाढते धावफलकावर पोहोचते ती 13 वर. टेंबोली विपक्ष कामतगर हा सामना आपण पाहतोय. रोमित चौधरी फार एंड करून बोलताना यावेळी सामनाकर फलंदाज प्रतीक पाटील. इथे मात्र जोरदार आपल्याला नेस पंचांचा बुड आकाशाकडे फलंदाज जावे लागेल डकटचे असलेला बिग ब्लो मोठा मासा घालायला लागतोय. ज्या विकेटची खरं तर आवश्यकता होती या कामतगर संघाला तो विकेट रोमित चौधरी चटकवताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण प्रतीक पाटील असा एक फलंदाज आहे. या फलंदाजाला तुम्ही जर नक्कीच बोट दिलं तर कधी तुमचा हात पकडेल. मात्र तो फलंदाज आता मात्र बाद झालेला आहे. 3 फलंदाज बाद झाले आहेत टॉप ऑर्डरचे. पहिला फलंदाज बाद झाला होता अल्ताफ शेख, त्यानंतर मोनिश पाटील आणि नुकताच बाद झालेला प्रतीक पाटील. धावसंख्या स्थिर आहे. धावपलीकडे 13 धावा. न्यू बॅटर आता मात्र मैदानामध्ये येतोय विरेश पाटील.
दुसरे षटक मार्गस्थ आहे. रोमित चौधरी या चांगले गोलंदाजी हाताळताना आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेले आहेत, 2 सफलता अर्जित केलेल्या आहेत आणि फक्त न फक्त एकच धाव त्यांनी खर्च केलेली आहे. न्यू बॅटर विरेश पाटील, सामोरे जायला गोलंदाज रोमित चौधरी याला. बॅकहँड डिलिव्हरी या पुन्हा एकदा अपील, मात्र यावेळी इम्पॅक्ट कुठेतरी एस्टेनच्या बाहेर पंच अपील फेटाळून लावतात. लेगबाजचा इशारा येतोय पंचांकडनं. धावसंख्येमध्ये सिंगलने भर पडते. धावसंख्या 14 धावा. कंट्रोल गोलंदाजी आपण बघते रोमित चौधरीच्या माध्यमातून. दुर्वाच्या टोकाकडून रोमित चौधरी राईट मोर द स्टंप. इथे मात्र चेंडूला फिरकावून दिलेला आहे, मात्र सरळ मिड विकेटच्या हातामध्ये आणि आणखीन एक फलंदाजाला जावे लागेल तंबूच्या आश्रयाला. चौथा फलंदाज बाद टेंभोली या संघाचा. टॉप ऑर्डरचे 4 फलंदाज आणि ते बिनीचे फलंदाज बाद झाले आहेत टेंभुली या संघाचे. आपण पाहतोय धावसंख्या स्थिर आहे, धावपलीकडे 14 धावा. थोडीशी या नाजूक स्थिती या सध्या टेंभुली संघाची पाहायला मिळते. कॅमेरामॅन विवेक आपण समोरच्या कक्षाशी संपर्क साधायचा आहे. शंकर गुलवे यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. शादाब शेख, अल्ताफ शेख यांचे बंधू आता मात्र 6व्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेले आहेत. मात्र थोडंसं नक्कीच संघर्ष करताना टेंभुली संघ पाहायला मिळतोय आणि त्याचं कारण रोमित चौधरीची उत्कृष्ट गोलंदाजी. इथे मात्र लॉप केले चेंडूला लॉपटेड फटका आणि आणखीन एक झेलला, आणखीन एक फलंदाज फेल. तू चल माई आया अशी स्थिती आपण पाहतोय सध्या वानू स्पोर्ट्स जवाहरमान टेंभोली या संघाची. निम्मा संघ गारत कारण 5 फलंदाज बाद झालेले ते वानू स्पोर्ट्स जवाहरमान टेंभोली या संघाचे. अतिशय दयनीय स्थिती सध्या आपण बघतो टेंभोली या संघाची, कारण गोलंदाज रोमित चौधरी आणि या षटकामध्ये एक आव्हान धाव, एक धाव आणि तब्बल 4 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलेला आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, गोलंदाजी टॅगवर गोलंदाज ओम पाटील युवा गोलंदाज येतोय, तर सामोरे जाईल फलंदाज विरेश पाटील. या स्थितीतून आता मात्र सावरावं लागेल. मनीष पाटील आणि विरेश पाटील या जोडीवर आता पूर्णपणे जबाबदारी येऊन ठेपलेली आहे. एका चांगली भागीदारी करावी लागेल जर सन्मानजनक स्कोअरपर्यंत टेंभोली संघाला पोहोचायचं असेल तर. या अगोदरच्या दोन्ही सामन्यामध्ये या टेंभोली संघाचा दबदबा राहिला होता, मात्र या सामन्यामध्ये सध्या तरी आपण बघतो या कामतकर संघ फ्रंटफूटवर पाहायला मिळतोय. ओम पाटील राईट मोर द स्टंप. हुक केलेल्या चेंडूला हुकचा फटका, मात्र शतरक्षाच्या पुढे चेंडू पडतोय. फायनल एक रिझन मध्ये एक धाव फलंदाज पूर्ण करतोय आणि सिंगलने संघाची धावसंख्या 15वर पोहोचते. थोडंसं शांत क्रिकेट आता मात्र दुसऱ्या षटकापासून पाहायला मिळतंय, कारण धावांसाठी संघर्ष करताना टेंभोली संघाचे फलंदाज प्रतीक पाटील बाद झाल्यानंतर पूर्णपणे या दडपणाखाली हा संघ सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. तिसरे षटक मार्गस्थ आहे ओम पाटील. इथे मात्र मिश्रण फटका फसलेला आहे. कव्हरेजचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि जणू काही आज टेंभोली संघाचे फलंदाज क्षेत्ररक्षकांना कॅच प्रॅक्टिस देत आहेत. हाराकिरी अक्षरशः पत्करलेली आहे फलंदाजाने असं म्हटलं तर वावगा ठरणार नाही. आणखीन एक फलंदाज झेलबाजी रूपाने पाहत.
अतिशय अतिशय नाजूक स्थिती सध्या वाणू स्पोर्ट्स जर्मन टेंभुली संघाची पाहायला मिळते, कारण तब्बल 6 फलंदाज बाद झालेले आहेत आणि संघाची धावसंख्या पाहायला मिळते फक्त आणि फक्त 15 धावा. न्यू बॅटर वेदांत पाटील आता मात्र मैदानामध्ये येतोय. 6 फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतलेले आहेत. इथे मात्र दिशा भरकटतोय गोलंदाज. पंचांचा इशारा वाईट येतो. हवांतर धाव बुडत्याला काढीचा आधार, कारण धावांची आवश्यकता आहे टेंभुली संघाला. धावा कशा येवत. धावसंख्या 16 धावा. आपण सामना पाहतोय या टेंभुली विरुद्ध कामतघर या दोन संघामध्ये. ओम पाटील राटा मोर्दस्टम गोलंदाजी करताना इथे या शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. इम्फ्राज फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू निघून जातो या इष्टरक्षकाच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी ओम पाटील देखील करताना पाहायला मिळतोय आणि पूर्णपणे दबावामध्ये सध्या टेंभुली संघ. इथे मात्र पुन्हा एकदा मिस्टाईम फटका, मात्र क्षेत्ररक्षक खूपच दूर आहे. सेफ लँडिंग होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. या 2 धाव फलंदाज पूर्ण करतायत. या 2 धावीने धावसंख्या 18 धावा. टेंभुली संघाचा जर की ऑफ सक्सेस व्हायचा झाला तर जेव्हा प्रतीक पाटील दणकून केलेले आहे तेव्हा तब्बल 90% सामने हे टेंभुली संघाने जिंकलेले आहेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटमध्ये संपर्क नाही. निर्धाव चेंडू. इथे मात्र प्रतीक पाटील बाद झाल्यानंतर मोठ्या बॅकलेपचा वापर करूनच दिलेला नाही टेंभुली संघाच्या फलंदाजांना. अगदी डोके वर काढू दिलेले नाही टेंभुली संघाच्या फलंदाजांना कामतघर संघाच्या गोलंदाजांनी. कंट्रोल गोलंदाजी खास करून कौतुक करावं लागेल रोमित चौधरी याचं, ज्याने आपल्या षटकामध्ये फक्त 1 धाव खर्च करून 4 फलंदाज बाद केले होते. इथे पुन्हा एकदा तोच प्रयत्न आणि पुन्हा एकदा फलंदाज बेट. तर अशा प्रकारे निर्धाव चेंडूची समाप्ती आणि निर्धाव चेंडूने या षटकाची देखील समाप्ती होते. 3 षटकाची समाप्ती झालेली आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर वाणू स्पोर्ट्स जर्मन टेंभुली संघाची धावसंख्या अगदी कासव छाप गतीने पाहायला मिळते. ती धावफलकावर 18 धावा. तीन षटकांसाठी या 14 मिनिटे खर्च केलेली आहेत. अगदी वेलेबल खेळ पाहायला मिळतोय आणि हीच अपेक्षा नक्कीच इतर सर्व संघांकडून देखील केली जाईल. 3 ओव्हरची समाप्ती झालेली आहे. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 6 बाद 18 अशी धावसंख्या आपण मध्ये वाणू स्पोर्ट्स जर्मन टेंभुली या संघाची. जॉली स्पोर्ट्स कामतघर विपक्ष वाणू स्पोर्ट्स जर्मन टेंभुली यंदाच्या हंगामध्ये या सलग आपण पाहतोय या तिसऱ्यांदा हे संघ आमने सामने आलेले आहेत. सर्वप्रथम हे संघ राहणारच्या स्पर्धेमध्ये या एकमेकांना समोर आले होते. त्यावेळी मात्र मोती यांनी 42 धावा कुठून देखील टेंभुली संघाने कामतघर संघाला पराभूत केले होते. त्यानंतर मानकुली स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा टेंभुली विरुद्ध कामतघर ही लढत पाहायला मिळाली होती आणि त्यावेळी देखील टेंभुली संघाने कामतघर संघावर मात केली होती. आणि पुन्हा एकदा निंबोली स्पर्धेमध्ये देखील हे 2 संघ आमने सामने आपल्याला पाहायला मिळतात. लक्की गायकवाड शेवटचं षटक हाताळण्यासाठी आलेलं आहे. इथे मात्र पंच इशारा करतात की हा चेंडू मात्र वाईट आहे. आव्हान धावावर चिरोबाने धावसंख्येमध्ये 1 नाही बरोबर ते. धावसंख्या 19. शेवटचे षटक प्रगतीपथावर. स्पर्धेचा हा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसामधील 6वा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र पुन्हा एकदा दिशा भरकटोय गोलंदाज. पंचांचा इशारा मात्र पुन्हा एकदा वाईटचा आहे. पंचांना खूप बिजी ठेवलेले आहेत. मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये आपण भिवंडी तालुक्यामध्ये एक उत्कृष्ट पंच
संजय पाटील सरांना पाहतोय, मॅन फ्रॉम कारिवले. बॅक टू बॅक 2 चेंडू हे या वाईट चेंडू हाताळले. आता अव्वंतरच्या धावसंख्या 20. यशलक्षाच्या भूमिकेमध्ये रिकी पॉन्डिंग ऑफ भिवंडे यंदाच्या अंगामध्ये मॅन इन फॉर्म आहे. राणाला स्पर्धेमध्ये एक अर्धशतक देखील त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालं होतं. नाही यावेळी मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी खोदून काढलेला फटका. लॉंग रिझन मध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव वा इथे पूर्ण. या 2 धावीने धावफलक मध्ये देखील बदल होतोय. 2 धावीने या संघाची धावसंख्या डबल टू 22 धावा. रांजनोलीच्या विरोधात महापोली स्टार अशी लढत यानंतर तुम्हाला बघायला मिळेल. दोन्ही कॅप्टन टॉस करण्यासाठी आपण सज्ज राहायचं आहे. यस, महापोली स्टार या ठिकाणी उपस्थित आहेत. रांजनोली पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. या षटकामध्ये नक्कीच आपण मध्ये थोडीशी संजीवनी मिळते धावांच्या रूपाने या टेंभुली संघाला. कारण 2 वाईट आणि त्यानंतर हा नो चेंडू. संघाची धावसंख्या 23 धावा. व्रेश देखील प्रयत्न करतो नक्कीच मोठे फटके खेळण्याचा, मात्र त्यामध्ये त्याला आतापर्यंत तरी यश आलेलं नाही. लकी थोडासा अनलकी ठरतोय. फुलटा चेंडू फायदा उचलता नाही फलंदाज वीरेश पाटील याला. फक्त एकच धाव, एका धावपेक्षा अधिक नाही. धावसंख्या सिंगलने वाढून होते. धाव प्लेकर 24 धावा. आपण सामना पाहतोय वानू स्पोर्ट्स हनुमान टेंभोली विरुद्ध जॉली स्पोर्ट्स कामतगर या 2 संघामध्ये. नाणेफेक गमावल्यानंतर टेंभोली संघ प्रथम फलंदाजी करताना आणि या कामतगर संघाच्या संघनायकाने जो निर्णय घेतला होता गोलंदाजी करण्याचा, तो निर्णय आतापर्यंत त्यांच्या गोलंदाजाने सार्थ ठरवलेला आहे. वाईड यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न होता समोर केलेल्या 20 मध्ये मिडॉन रिझन मध्ये या आणि 2 धावा इथे देखील पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावीने धावफलक मध्ये देखील बदल होतोय. धावसंख्या 2 ने वाढून होते ती धावफलक 26 धाव 26. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. लकी गायकवाड शेवटचं षटक चालतोय या जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाकडून. लकी गायकवाड फॉरेन करून वळताना वेदांत पाटील साठी. यावेळी मात्र लॉफ केले चेंडूला कॉर्नर रिझन मधून चेंडू निघून जातोय सीमा पार. चौकार, मोके पे चौका असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण या फटक्याची आवश्यकता होती. आणि आता मात्र सन्मानजन स्कोरकडे या आगेकूच करताना बघतो टेंभोली संघ. धावसंख्या 30. इथे मात्र फ्लॅटेड डिलिव्हरी. स्थिर धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 30 शेवटचं षटक मार्गस्थ आहे. प्रतीक पाटीलचा जर अपवाद वगळला तर आज टेंभोली संघाच्या फलंदाजीचा फ्लॉप शो पाहायला मिळालेला आहे. प्रत्येक फलंदाजीने फक्त पटावर हजेरी लावण्याचं काम केलेलं आहे. इथे समोर केलेल्या स्ट्रेटवरचा फटका, बॉलर बॅक डाय. 1 धाव तर पूर्ण केली जाते. दुसरी धावेसाठी देखील प्रयत्न केला जातोय, मात्र ही धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज धावचित. तर अशा प्रकारे या डावाचे या इनिंगची देखील समाप्त होते. पहिल्या इनिंगमध्ये टेंभोली संघाने प्रथम फलंदाजी करताना आपल्या धावफलकावर धावा जळकलेल्या त्या 31 आणि 32 धावांचं लक्ष ठेवलं आहे जॉली स्पोर्ट्स कामतगर संघासमोर. तर मी घेऊन जातो या कॉम बॉक्समधून सरळ आमच्या टॉस बॉक्समध्ये. थँक्यू डीजे. टॉस आपण इथे कंप्लीट करणार आहोत. व्यासपीठावरती उपस्थित सुरेशजी गुळवे साहेब आणि सुनीलजी गुळवे साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण
नेक्स्ट मॅच टॉस करणार आहोत जय हरी रांजनोली विरुद्ध महापोली स्टार्स ही नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. टॉस कॉइन अपडेट तुम्हाला देतोय. एका बाजूला स्मिथ एंटरप्राइजेस आहे आणि दुसऱ्या बाजूला आई वज्रेश्वरी स्पोर्ट्स असा आहे. तर कॉल कोणाचा असेल? येस, जय हरी रांजनोली टीमच्या कॅप्टनने कॉल केलाय. जय हरी रांजनोली टीमच्या कॅप्टनचा कॉल आहे आई वज्रेश्वरी स्पोर्ट्स. आणि येस, आई वज्रेश्वरी स्पोर्ट्सचा झालाय. मान्यवरांचा आभार. आपण व्यासपीठावर विराजमान होऊ शकता. दोन्ही कॅप्टन सोबत थोडी चर्चा करू. आपल्याकडे वेळ आहे, इनिंग ब्रेक आपण पाहतोय. तर फर्स्ट ऑफ ऑल टॉस आपण जिंकलेला आहात, निर्णय काय असेल? फिल्डिंग. काही कारण फिल्डिंग येण्यामागे? फिल्डिंग कारण म्हणजे जास्तीत जास्त रन थांबवायचा प्रयत्न करू. ओव्हरऑल काय सांगशील तुमच्या संपूर्ण टीम बाबत काय सांगशील? कसं हंगाम सुरू झालं, आतापर्यंत प्रवास कसा राहिला हंगामाचा? प्रवास तर खूप चांगला झाला आहे. 2 वेळा आम्ही टॉप 8मध्ये पोचलो आणि एक फायनल बी मारले मी सीझनमध्ये, पहिलीच फायनल मारली. या स्पर्धेबाबत काय सांगशील? इतकं भव्य दिव्य क्रीडांगण आहे, सुंदर क्रीडा नगरी आहे आणि तितकंच दर्जेदार आयोजन आहे. या पूर्ण मॅनेजमेंट टीमबाबत काय सांगशील? आयोजन तर मस्त आहे आणि खेळायला बी खूप मजा येईल. टॉस आपण प्रथमतः गमावलेला आहे. टॉस जर तुम्ही जिंकला असता तर निर्णय काय राहिला असता? बैटिंग ही करना था. और यहाँ पर बल्लेबाजी करने का निर्णय, तो पहले सत्र में जैसे बल्लेबाजी आप करोगे, माइंड में कुछ टारगेट सेट किया है कि यहाँ तक हमें पहुँचना है, कि ये टोटल सेफ होगा इस ग्राउंड पर? 50+ रन मारेंगे तो बॉलिंग साइड मजबूत है, तो 50+ डिफेंड कर सकते हैं हमारे बॉलर. क्या कहोगे मैनेजमेंट के बारे में? बहुत ही शानदार ग्राउंड है और बहुत ही अच्छा टूर्नामेंट ऑर्गेनाइज किया है. ये बहुत ही अच्छा मैनेजमेंट है और हमको भिवंडी एसोसिएशन में जो खेलने का जो मौका दिया है वो मैं बहुत खुश हूँ उस चीज़ से. और मैनेजमेंट की तो तारीफ करना ही बहुत बेहतरीन मैनेजमेंट क्या है, जितना बोला उतना कम है उनके लिए. ढेर सारी शुभकामना आपको इस मुकाबले के लिए. आणि टॉस बॉक्स मधून माहिती अशी येते, टॉस इथे जिंकलाय जय हरी रांजनोली टीमचा कॅप्टन आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय महापोली स्टार्सला. नेक्स्ट मॅच देखील हाय व्होल्टेज राहणार आहे, पण सध्याच घडीला मैदानाच्या आतमध्ये घमासान युद्ध सुरू आहे. आपण पाहतात आई वज्रेश्वरी चषक निंबवली 2024 हे पर्व. इथून थेट जाऊया कॉम बॉक्स मध्ये. व्हॉइस ऑफ भिवंडी, वेल्वेट व्हॉइस ऑफ भिवंडी, आमचे परम मित्र व्हॉइस ऑफ जुनांदुर्की समीरजी ठाकरे सर यांचा सुमधुर आवाज ऐकूया या डावामध्ये. ग्राउंड स्टाफ विनंती आहे, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लवकरात लवकर मॅनेजमेंटशी संपर्क साधायचा है. ग्राउंड स्टाफ, यदि हमारा आवाज आप तक पहुंच रहा है, देखिए आप मैनेजमेंट टीम के साथ तुरंत संपर्क करिए. यस कॉम बॉक्स. थँक्यू सो मच प्रथमेश, थँक्यू सो मच सुभाजी धुमा सर. हा व्होल्टेज सामना यानंतर देखील होणार आहे. चला, सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर करा जॉली स्पोर्ट कामतघर. परंतु इथे प्रतीक पाटीलनं काय स्टार्ट मिळवला होता. पहिल्या 2 बॉलवर 10 रन्स पूर्ण केल्या, परंतु त्याच्या बाद झाल्यानंतर संघाची दयनीय स्थिती आपल्याला बघायला मिळाली. एक मात्र वीरेश जो चांगला खेळताना दिसत होता, त्याच्या बॅटमधून एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला, परंतु एकही फलंदाजानं त्याला साथ दिली नाही. आणि अखेर आपण पाहतोय फक्त आणि फक्त धावा, 31 धावा आपल्याला एकंदरीत बघायला मिळाल्या. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 32चं आव्हान इथे आता पार करावं लागेल. मागील 3 मॅचेसमध्ये जॉली स्पोर्ट्सच्या विरोधात टेंभोली संघ हावी ठरला, विजयी ठरला, सरशी ठरला, परंतु या सामन्यामध्ये गोलंदाजाने आतापर्यंत कंबर कसलेली दिसले टेंभोलीच्या विरोधात. परंतु हा सामना फार मोठा होईल यातील मात्र शंका नाही आहे. बॉलिंग युनिट टेंभोलीकडे देखील स्ट्रॉंग आहे. मोती या खेळाडूकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या असतील, कारण मोती नेहमीच टेंभोलीच्या विरोधात आक्रमक दिसलेला आहे. सलामीची जोडी, लास्ट ऑफिशियल कॉल टीम कामतघर. येस, सलामी वीर आता मैदानामध्ये एंटर होतात. आज दिवसभर फार चांगला प्रतिसाद प्रेक्षकांचा मिळाला. फार मोठ्या संख्येने पाठीराखे टेंभोलीचे देखील या ठिकाणी आवर्जून सामना पाहण्यासाठी आलेले आहेत. त्यांचे आपण करूया मनपूर्वक स्वागत. कामतघरचे सपोर्टर, त्यांचे आपण करूया मनपूर्वक स्वागत. आणि कशेलीचे साजन भोईर यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. तसेच टीम टेंभोलीला त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत, त्यांचे आपण करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. डावाला सुरुवात होते सेकंड इनिंग. सलामी वीर मोती आणि त्याच्या सोबतीला यश पाटील ही सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झाली आहे. 32 धावांचं आव्हान त्यांच्या समोर आहे, परंतु त्यासाठी आवाहन टेंभोलीनं केलेलं आहे, ते आता पूर्ण करतील का आव्हान समजून, चॅलेंज समजून हे बॅटर हे पाहणं तितकंच महत्त्वाचं, औत्सुक्याचं ठरणार आहे. यानंतरचा टॉस देखील आज संपन्न झाला. आज खूप चांगला रंग भरला प्रथमेशनं देखील या स्पर्धेमध्ये. भिवंडी परिसरामध्ये तो फार कमी येतो, परंतु आज त्याच्या बिझी शेड्यूलमधून या स्पर्धेसाठी त्याने देखील वेळ दिली.
महेंद्र सलामीवीर मोती जसजसं आपण पाहतोय की त्याचं वय वाढत चालले तसतसा खेळामध्ये तो आणखी बहरत चाललेला आहे. कारण रहाणालची स्पर्धा या खेळाडूंना गाजवली होती. एक अर्धशतक 100हून जास्त धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या त्या स्पर्धेमध्ये. आणि टेंभोलीच्या विरोधात देखील एक विस्फोटक 42 धावाची इनिंग त्याच्या नावी आहे. परंतु या लढतीमध्ये प्रतीक आणि त्याच्या विरोधात मोती हे बॅटल चांगलं रंगेल. यानंतर क्रीज मार्किंग केली जाणार आहे. प्रतीक तयार राईट अमोद विकेट. पहिला बॉल मोती समोर स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. व्हाट शॉट. सरळ रेषेमध्ये बॉल सरळ पाठवून दिलाय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड सीमा पार. पहिला क्लासिकल षटकार मोतीच्या बॅटमधून. काय फटका होता लाजवाब. हा क्लास आहे मोतीचा. मी या अगोदर देखील सांगितलं की मोतीला लवकर बाद करावा लागेल. पूल केलाय शॉट ऑन पूल. पुन्हा एकदा आपण पाहतोय बॉल सीमेच्या बाहेर होतोय गुल. 4 धावा इथेही मिळतील. 10 रन्स पहिल्या 2 बॉलवर. प्रतीकनं जशी सुरुवात मिळवली होती ती सुरुवात आता मोती मिळवत असताना कामतगर संघासाठी. और स्टार्ट स्वप्नवत सुरुवात. पुन्हा एकदा क्रॅकिंग स्ट्रोक. कवसला लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह. क्लास झळकतोय मोतीचा. आणखी एक चौकार. नाही आता हा सामना कामतघरनं आपल्या बाजूनं झुकवलेला आहे असं म्हणायला हरकत नाहीये. इथे बॉल हवेत आहे. फिल्डर जज करतोय आदित्य भोईर. चुकी होणार नाहीये. आउटफील्ड मधील एक सर्वोत्कृष्ट फिल्डर. झेल त्यानं पकडली. फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का मोती बॅक टू द आउट. आणि अखेर पहिला धक्का या ठिकाणी दिलेला आहे. परंतु धावा ज्या बनवायच्या होत्या जो काम कॅप्टननं त्याच्यावरती सोपवला होता तो काम त्यानं पूर्ण केला. पहिल्या 3 बॉलवर 14 धावा पूर्ण केल्या. बाद होण्यापूर्वी नवीन बॅटर प्रतीक चौधरी मैदानामध्ये एंटर होतोय. इन ॲट नंबर 3 सामना खुला करण्याचा प्रयत्न त्यानं केला. परंतु इथे विकेट टेकिंग गोलंदाजी राहिली. प्रतीक थोडासा मागडा ठरला. त्याच्याकडनं अपेक्षा होते कमीत कमी धावांचं षटक येणं गरजेचं होतं. 2 ते 3 विकेट्स त्यानं मिळवून देणं गरजेचे होते. परंतु इथे 14 धावा आतापर्यंत त्याच्या ओव्हरमध्ये आलेत. परंतु एक पर्याय आहे. इथून जर टॉप ऑर्डरच्या फलंदाजांना लवकर बाद केलं तर कामतगर संघावरती दबाव टेंभोली संघ निर्माण करू शकतात. प्रतीक चौधरी पूल केलाय. पुन्हा हवेत आहे. परंतु आदित्यला कुठल्याही प्रकारची चान्स नाहीये. आणखी एक षटकार येतोय. चालू सीझन मधील सर्वात भन्नाट फॉर्मात असलेला संघ अर्थातच जय हनुमान टेंभोली. हार के कगार पर. अगदी पहिल्याच सामन्यामध्ये ओव्हर द विकेट. खराब चेंडू आहे. पंचांचा भीम नो बॉलचा इशारा. हा दबाव आहे. प्रेशर या ठिकाणी दिसून येतोय. धाव देखील मिळाली आहे. एक नो बॉलची धाव. 2 धावा आता इथे जोडल्या जातील. फार मोठ्या संख्येने पाठीराखे आले होते टेंभोलीकर. आता मैदान सोडताना दिसतात. फ्री हिटचा बॉल. हेलिकॉप्टर लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह व्ही शेप मध्ये. झेल पकडली परंतु हा फ्री हिट आहे. इथे विकेट मिळणार नाहीये. धाव मिळेल यशला. धावसंख्या एका धावेच्या मदतीने पुढे सरकत असताना 23. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी संपलेला आहे. 23 रन्स फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एकतर्फी सामना पाहायला मिळाला. 1 साइड मॅच. यानंतर जो सामना पाहणार आहोत महापोली स्टारच्या विरोधात शेहारी रांजनोली या 2 संघादरम्यान तुम्हाला सामना पाहायला मिळेल.
सेकंड ओव्हर फार एंड कडनं गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज अल्ताफ शेख. आज अल्ताफ सलामीला देखील आला आणि आज गोलंदाज देखील अल्ताफ पाहायला मिळालाय. आज वेगळ्या रणनीतीने टेंभोली संघ उतरलाय. सॉफ्ट अँड डिफेन्सिव्ह फटका इथे होता, परंतु इथे धाव मिळणार नाहीये. एक वेळा अशी सिच्युएशन जरूर होती आणि त्यावेळेला मला वाटतं ती वसई विभागामध्ये मॅच होती. ती फार जास्त व्हिडिओ व्हायरल झाली होती. तिन्ही गोलंदाजाने कमाल केली होती त्या मॅच मध्ये. तिथे ती पुनरावृत्ती आज टेंभोली संघाकडनं पाहायला मिळेल का? इथे चांगला फटका आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, रिले फिल्डिंग साठी खरं तर हा संघ ओळखला जातो. जबरदस्त क्षेत्ररक्षण, एक धाव त्या ठिकाणी जोडली जाणार. धावसंख्या एका धावेने पुढे सरकत असताना 24 धावा धावफलकावरती लागल्यात. टार्गेट अवघं 32 आहे आणि 32 मधून 24 धावा इथे पूर्ण झाल्यात. फक्त 8 धावांची गरज आहे 40 फूट कामतघरला. यावेळेला थोडंसं थांबून खेळण्याचा प्रयत्न केला. शॉर्ट मिड विकेटला थोडंसं फंबळ झाला फिल्डर. एक धाव इथे मिळाली. अशा धावा वाचवाव्या लागतील. अशा पद्धतीने धावा वाचवल्या तर दबाव फलंदाजांवर येऊ शकतो आणि तिथून तुम्ही विकेट्स कॅरी करू शकता. परंतु आता बॉडी लँग्वेज वरून टेंभोली संघातील खेळाडूंचे असं वाटते की मॅच सरेंडर नक्की केलेली आहे. प्रयत्न केला जात नाहीये. प्रयत्न करावा लागेल शेवटपर्यंत. इथे पूल केलाय. पुन्हा एकदा थोडेसे बॅकफुटला आले, शफल झाले, फेकून दिला स्क्वेअर लेगच्या बाहेर. 6 धावांसाठी यशच्या बॅटमधून हा षटकार. षटकार आला आणि या षटकाराच्या बरोबरीने सामना खुला केला. 30 धावा धावफलकावरती 2ची गरज आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, मॅच फिनिश. लॉंग स्टॉपला हा बॉल निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि जय हनुमान टेंभोली आई वज्रेश्वरी चषक निंबवलीच्या बाहेर. अभिनंदन 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 जॉली स्पोर्ट कामतगड. हार्ड लक टीम जय हनुमान टेंभोली. पुढील स्पर्धांना आम्ही देत आहोत खूप साऱ्या शुभेच्छा. बेटर लक नेक्स्ट टाइम. वळूया आपण सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी देत आहोत. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू ज्यानं अक्षरशः कंबरडा मोडीत काढला जय हनुमान टेंभोलीचा. तो गोलंदाज रोमित चौधरी ठरलाय या सामन्याचा सामनावीर. फक्त 1 धाव आपल्या षटकामध्ये दिली आणि 4 फलंदाजांना बाद करण्यामध्ये यश